नमस्कार मंडळी, मॉम्स रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण उन्हाळ्या सीझनमध्ये ताक, दही आपण भरपूर प्रमाणात वाढवतो खाण्यामध्ये, म्हणजे ते शरीराला खूप थंड असतात. तर त्यामध्ये आपण थंड पदार्थामध्ये आज मठ्ठा बनवणार आहोत. तर 10 ते 15 ग्लास इथं मी मठ्ठा बनवणार आहे. त्यासाठी 1 लिटर दह्याचा वापर मी करणार आहे. तर दही मी रात्रीच लावलेलं होतं. त्याच्यासाठी दूध गरम सोमट बनवून घ्यायचं. त्याच्यामध्ये 1 चमचा दही टाकायचं आणि चांगलं हलवायचं आणि झाकून ठेवायचं. सकाळपर्यंत घट्टशार असं दही तयार होतं. दही आपल्याला जास्त आंबट वापरायचं नाही. तर अशा प्रकारे घट्ट असं दही घेतलेलं आहे. पूर्ण दही आपल्याला या मातीच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. जर मातीच्या भांड्यामध्ये बनवलं तर मठ्ठा आहे जास्त वेळ थंडही राहतो आणि चवीलासुद्धा खूप छान बनतो. तर अशा पद्धतीने सगळे दही आपण मातीच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला जेवढं पाणी लागेल तेवढं थंड पाण्याचा वापर इथं करायचा आहे. तर 1 लिटर पाण्याचा मी इथं वापर करते, म्हणजे आपल्याला कमीत कमी 10 ते 15 ग्लास मठ्ठा बनवायचा आहे. तर असं 1 लिटर पाणी टाकून घ्यायचं आणि रवीच्या साहाय्याने याला ताक बनवून घ्यायचं आहे. तर पाणी पूर्ण टाकलेलं आहे. रवीच्या साहाय्याने आपल्याला याचं पहिला पूर्ण ढवळून ताक बनवून घ्यायचा आहे. जसं आपण लोणीला रवीचं हे करतो त्याच पद्धतीने इथं ताक बनवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं इथं ताक बनवले. आता याच्यासाठी मसाले काय काय आपण वापरणार आहोत ते पुढे पाहूया. तर पहिल्यांदा तर आपण याच्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकून घेऊया, म्हणजे ताक व्यवस्थित थंड होऊन जाईल. तर फ्रीजमध्ये अगोदरच आपण बर्फ करायला ठेवला होता, तोच आपण आता इथं वापरणार आहोत. रवीच्या साहाय्याने छान असं ताक बनवून घेतलेलं आहे. तर बर्फाचे काही तुकडे आपण इथं वापरतो, म्हणजे मठ्ठा असा थंडगार प्यायला खूप छान लागतो. तर बर्फाचे तुकडे तुम्हाला वापरायचं नसेल तर माठातलं थंड पाणी घेतलं तरीसुद्धा चालतं आहे. त्याच्यानंतर रवीच्या साहाय्याने असं ताक बनवून घेतलेलं आहे. जिरे भाजून त्याचं पावडर बनवून घेतलेली आहे, ते 1 चमचा वापरलेला आहे. 4 ते 5 हिरवी मिरची, 2 ते 3 अद्रकचे तुकडे, कोथिंबीर स्वच्छ धुवून याची चटणी करून घ्यायची. अशा पद्धतीने मिक्सरमध्ये न वाटता आपण खलबत्त्यात वाटणार आहोत, कारण खायला प्यायला खूप छान चवीला येते ह्याच्यामुळे. तर खलबत्त्याचा वापर केला तर अतिच उत्तम. तर अशा पद्धतीने बारीक असेच चटणी बनवून घेऊया आणि हे आपण ताकामध्ये टाकूया. तर मिरची आपल्याला जास्त वापरायची नाही, जास्त तिखट होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर आपण याच्यात साखरेऐवजी खडीसाखरेचा वापर केलेला आहे. तर खडीसाखर थंड असते यासाठी आपण खडीसाखर वापरली आहे. पुदिन्याचे 2-3 पानं चुरून टाकायचे. वाटलंच तर तुम्ही कोथिंबीरसोबत त्याला वाटून घेऊ शकता. त्याच्यानंतर रवीच्या साहाय्याने परत एकदा परतून घ्यायचं, हलवून घ्यायचं सॉरी. आणि आपण याच्यामध्ये काळा नमक जरी वापरलं तर खूप छान. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी पांढरं नमक वापरलेलं आहे. तर अशा पद्धतीनं खूप छान असं मठ्ठा तयार झालेला आहे. तुम्हालासुद्धा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा. अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा मठ्ठा नक्की बनवून एखाद्या टायमाला आठवड्यातून एकदा तरी बनवला पाहिजे. ताक रोज बनवलं तरी चालतं आहे, पण आठवड्यातून एकदा मठ्ठा नक्की बनवा. आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. असंच परत भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये. आणि माझे छान छान व्हिडिओ सोप्या पद्धतीचे, सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजणारे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओ.